अरे ही बी पापी आहे. कुठून आली ही अवदसा? या दोघांमुळेच आपल्यावर संकट आलंय. ए अवदसे, लय पुळका आला असेल ना तर दूर घेऊन जायला कुठेतरी. अरे हाकलाय ना. विठुराया, पाहतोयस ना या सज्जन असाही आजोबांचा कसा छळ होतोय. हा अन्याय तू का पाहतोयस विठुराया? विठुराया, विठुराया थांब रे. मालक, इतर अजून बी त्या पळकुट्याचं नाव घेते. तिच्या डोक्यात दगड घालू काय? अरे मग विचारतोस काय? जा खाली, कायमचं तोंड बंद कर. विठुराया, आजोबा, आजोबा हळू 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 आजोबा. विठुराया, विठुराया, माझी खात्री आहे तू संकटात असलेल्या भक्तांना असं सोडून कुठेही जाणार नाही. तू जगाची माऊली आहेस, कृपेची सावली आहेस, दीनांचा आधार आणि दुबळ्यांची काठी आहेस विठुराया. सांग ना तू कुठे आहेस विठुराया? टाळ मृदुंगाचा नाद या खांबातून. नाही नाही, मला भास झाला असेल बहुतेक. विठुराया, माझा सखा, माझा पांडुरंग इथेच रे. साधे घरात दडवलेले कागद शोधाय तुला इतकी वर्ष लागली मनोरमे. आता ते गहाळ झालेले कागद अजून शोधायचेच आहेत. ते कधी शोधणार तू? हा, ते गुप्तधन आपली वाट बघतय नक्की आहे, पण किती दिवस वाट बघणार ते? हा, ते गुप्तधन बी सडून आणि कुजून कोळसा होऊन जाईल. आधीच इतकी वर्ष गेली आहेत, आता घाई करायला हवी मनोरमे. हो महाराज. आता काय बाय तुझं? महाराज, मी काय म्हणते, माझ्या हस्तरेषा या चित्रातल्या रेषांशी जुळतायत का ते बघा ना. हो, मी पण त्या घरची सूनच आहे ना. बघा ना, एकदा का माझ्या हस्तरेषा जुळल्या की प्रश्नच मिटला. आपण तुझ्या हस्तरेषा या रेषांशी जुळवून बघू. पाऊस मी थांबत नाही आणि अवदसा बी थांबत नाही. अगं पोरी, त्या खांबामध्ये काय शोधतेस? ए पोरी, आता काय खांबात नरसिंहवाणी तुझा देव येणार का काय? स्वतःला काय भक्त प्रल्हाद समजती का? माझ्या विठुरायाला इतक्या क्रूरपणे
कोंडलंय. कोणाला इतकं दुष्टपणा सुचलाय? तुला किती त्रास होत असेल ना. तुला श्वासही घेता येत नसेल. किती निर्दयी आहे ती लोक. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की पंढरीनाथ महाराज की नाही, आता मला रडून चालायचं नाही. मला माझ्या विठुरायासाठी लढलंच पाहिजे. जसं माझ्या संकटाच्या वेळी तो नेहमी माझ्यासाठी धावून येतो, तसं मी त्याच्यासाठी धावून गेलंच पाहिजे. विठुराया! 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 विठ्ठल. विठुराया! विठ्ठल. विठुराया! 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 अगं ये कुणी झालीस का? तो खांब मी पडल आणि कुदळ हाताला लागून उगा हाकलाच मरशील. नाही, मी थांबणार नाही. माझ्या सख्याचा श्वास कोंडतोय. त्याला मुक्त केल्याशिवाय मी थांबणार नाही. मग माझं काही होऊ दे, मी मेले तरी चालेल, पण मी थांबणार नाही. विठुराया! महाराज, मला तर ना आत्ताच गुप्तधन असलेले हिरे माणकांनी भरलेले हंडे असे समोर दिसायला लागले. हा हा हा, त्यातनं असं दिव्य तेज फाकतंय. लय मांडे खाऊ नगस. म्हणजे ते हांडे मिळतील तुला, पण या तुझ्या हस्तरेषा या रेषांशी काही जुळत नाहीत बघ. नाही, आता उगा गळा काढू नग. हा, आहे की अजून एक सूनबाई, तुमच्या घराण्याच्या दुसऱ्या सूनबाई. कोण? वच्छी? जाऊ बाई? एवढं नाक वाकडं कराय काय झालं? तिला काय घेऊन नाचायचंय तुला? तसं नाही, पण मी कुठे ती कुठे? अगं कुठं का असे ना मनोरमे, पण तिच्या हस्तरेषा जर या रेषांशी जुळल्या तर मग खजिना मिळेल. तो नकोय का तुला? हा नाही रे, तसं काही नाही. हा मग जा, लगोलग जा, वच्चीच्या हाताचे ठशी मिळव आणि लगेच ये. जा. मी त्यांनाच आणते ना मठात. आणि दवंडी पिटत ये. हा, गावभर मला गुप्तधन मिळणार, मला गुप्तधन मिळणार म्हणून. अगे गुप्तधनाचं गुपित कोणाला बी सांगायचं नाही, ठरलंय ना आपलं. कोणाला बी कळता कामा नये. आणि तुझ्या जाऊला तर अजाबात नाही. उत्साहाच्या भरात स्वतःच्या नवऱ्याला
तुझ्या दिराला ती सांगल, मग तो पोकळ गळ्याचा जुगारी भोंगा गावभर बोंबलत बसल, म्हणजे झालं. आणि मुळात तुझ्या त्या जाऊला खरं कारण कळलं तर मग तिच्या तोंडाला पाणी सुटल. तवा बिनबोबाट कोणाला बी संशय न येता जा आणि वच्चीच्या हाताची ठशी मिळव आणि लगोलग इकडे ये. जा. जा. हो येते. त्या गुप्तधनात मला कुणी वाटेकरी नकोय. ते गुप्तधन माझ्यापर्यंतच यायला हवं. मग सोन्याचा जिंगरोबा करून पूजीन त्याला. ती त्या सखून अडथळा आणला नसता तर मला माझी सिद्धी भेटली असती. आणि मग ह्यो गुप्त खजिना मी स्वतः शोधून काढला असता. पण ती सखू चिटकीन. नाही, आता काही होऊ दे, रडून चालणार नाही. मला माझ्या विठुरायासाठी लढलंच पाहिजे. माझी भक्ती, माझी श्रद्धा, माझी निष्ठा खरी असेल ना तर मी तुला यातून बाहेर काढी. नाही तर माझा जीव गेला तरी चालेल. विठुराया, मी तुला यातून बाहेर काढू शकले नाही तर मी जगून तरी काय करू. विठुराया थांब. विठुराया ये रे. विठुराया. काय माणूस आहे, रेड्यासारखा खोरतोय. पण बरं आहे, माझ्याकडून काही आवाज झाला तर तो याच्या खोरड्यात लपेल. छे, गुपचूप हिच्या हाताचा ठसा घेणं जमेलच दिसत नाहीये. जाग आली दोघांना तर विनाकारण प्रश्न विचारत बसतील आणि तर्कवितर्क करतील. त्यापेक्षा उद्या सकाळी ही स्वयंपाकाच्या घाईत असेल तेव्हा गोड बोलून हिच्याकडनं हिच्या हाताचे ठसे घेईल. अरे खूळ लागलं हिला, खूळ. नको देवरा या. पाहू. नको देवरा पाहू. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. प्राण हा सर्वथा जाऊ पाहे.
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मज लागी जाहले तैसे देवा मज लागी जाहले तैसे तुझ बिन ठावना दिसती भुवनी भावे हो जननी विठाबाई मोकळ्यास जाहले उदास घेई कान्होपास हृदयात विठुराया विठ्ठला अगो बाई, पीठ का मळताय? खरंच जाऊ बाई, किती हो मिली तुमच्या या जीवाची मरमर. घरासाठी किती करता तुम्ही. जेव्हा बघावं तेव्हा चूल घरात राबत असता. पण हा साक्षात अन्नपूर्णा आहात हा तुम्ही. आज पीठ मळण्याचं कौतुक वाटतंय या महामायेला. काहीतरी काम असल्याशिवाय हे ठमकाही गोड बोलणारच नाही. जाऊ बाई, हात धुवून घ्या तुम्ही. चला. अहो पण मी पीठ मळते ना. अहो धुवा हो. बाबाजी महाराजांनी आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी एक विधी करायला सांगितलाय. अन्नपूर्णेचे हात चुलघरातल्या भिंतीवर उमटवायचे. मी अन्नपूर्णा? अहो अहो म्हंटल ना मी तुम्हाला आत्ताच. आणि मला सांगा, मी चुलघरात काही काम करते का? चला हात धुवून घ्या. धुवा धुवा. आता काय करते ही महामाया? अहो विचार कसला करताय जाऊबाई. घाबरू नका ओ. आणि इतकं काय किचकट काम नाहीये. आणि उगाच मनात कुठली शंकाही आणू नका. हे बघा, या पाण्यात ना दोन्ही हात बुडवायचे आणि छापा उमटवायचा. चला हात धुवा धुवा धुवा. हा. आणि ना आता या पाण्यामध्ये ना तुमचे हात उमटवा. अहो चला चला.
अगं बाई, पाणी जरा जास्तच झालं ना. थांबा, एक काम करा, आधी याच्यावर उमटवा. हा, नाहीतर भिंतीवर ओघळ येतील. हा, छान, उत्तम. अहो जाऊबाई, हा? असे त्याचं काय? अन्नपूर्णा. अहो ते उमटा हो कुठल्या तरी भिंतीवर. अहो अगं बाई, विसरलेच मी. या भिंतीवर उमटवा, चुलीच्यावर. हा, आणि हा, त्या छाप्याची हळदी कुंकू घालून रोज पूजा करायची, रोज. म्हणजे समृद्धी येईल. अन्नपूर्णा आहात ना तुम्ही? ही अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा. मी अन्नपूर्णा. माई, हे काय रमाई? बाबाजी महाराज. पुढे सांगूच नकोस रमाई. एकच शब्द पुरेसा आहे, तोच शब्द अंतिम, शिरोधार्य. हो तर बाबाजी महाराज सदैव आपलीच काळजी करत असतात. आता तर आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून बाबाजी महाराज काहीतरी विधी करणार आहेत. त्याबद्दल पुढे सांगूच नकोस रमाई. त्यांनी सांगितलंय, मग आपण डोळे मिटून करायचा. आपल्या चांगल्यासाठीच असणार. बाबाजी महाराजांची कृपा. जय झिंगरोबा. जय गुरु झिंगरोबा. कसा अगदी गुणी मुलासारखा बाबाजी महाराज आणि गुरु झिंगरोबांचं नाव घेत असतो. विठुराया, तुझ्या आशीर्वादाने मी पुढच्या वाटचालीची सुरुवात करते. असाच कायम पाठीशी राहा.